कोल्हापूरच्या पाटगावचे माजी सरपंच गेल्या 2 महिन्यांपासून बेपत्ता आहेत। मात्र त्यांचा अजून कोणताही मागमूस लागत नाहीये। पोलिसांना देखील तपासात अद्याप कोणतंही यश आलेलं नाहीये। त्यामुळे माजी सरपंच महेश पिळणकरांचं काय झालं असा प्रश्न उपस्थित होतोय। महेश पिळणकर यांच्या कुटुंबियांनी कोल्हापूर पोलीस प्रमुखांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं। पोलिसांनी देखील या तपासासाठी विशेष पथक स्थापन करून लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावण्याचं आश्वासन दिलंय। जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी यावेळी पिळणकर कुटुंबियांना हे आश्वासन दिलं। दरम्यान जंगलात जळालेल्या अस्थी सापडल्यानं खळबळ उडाली आहे। या प्रकरणाच्या तपासासाठी कोल्हापुरात निदर्शनं देखील करण्यात आली। 7 जानेवारी रोजी ते रात्री जेवणासाठी बाहेर पडले होते। मात्र त्यानंतर पिळणकर अद्याप घरी न परतल्यानं त्यांच्या कुटुंबियांना यामागं घातपात आहे की काय असा संशय आहे। या प्रकरणाचा तपास संत गतीनं होत असल्याचा आरोप देखील कुटुंबाकडून केला जातोय। पोलीस खातं म्हणतंय की आम्ही पूर्ण शोध घेतोय, CDR वगैरे तपासतोय। तर काही तुम्ही काल वसंत नावकरेंनी विधानसभेमध्ये प्रश्न मांडला होता की बेपत्ता लोकांच्या बाबतीत तुम्ही करताय काय? 56,000 या राज्यामध्ये लोक बेपत्ता झालेत। कोल्हापुरामध्ये गेल्या 14 महिन्यात जी आकडेवारी उपलब्ध आहे त्यानुसार 873 लोक बेपत्ता झालेले आहेत। त्यांचा शोध घेतला जात नाही आहे। हा सर्वसामान्य व्यक्ती नव्हता। महेश पिळणकर हा सरपंच होता। जर काही माझं लोकप्रतिनिधींना सुद्धा विनंती आहे की जर काही बीडचं प्रकरण एवढं जर काही त्या प्रतिनिधींनी उचलून धरलं असेल तर हे प्रकरण जर काही त्यांच्या कुटुंबियांना महेश पिळणकरला न्याय द्यायचा असेल, संविधानाला, लोकशाहीला जर काही न्याय द्यायचा असेल तर हे प्रकरण त्यांनी विधानसभेमध्ये मांडावं अशी आमची त्यांना विनंती आहे।